यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी। भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। दादरमधील खांडके बिल्डिंग ही C1 श्रेणीतील धोकादायक इमारत काही वर्षांपूर्वीच रिकामी करण्यात आली, मात्र तिचं पाडकाम अद्याप झालं नाहीये। आजूबाजूला वस्ती आणि इतर इमारती असल्यामुळे ही इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते। इमारतीचं पाडकाम मुद्दाम रखडवलं जात असल्याचं देखील रहिवाशांचं मत आहे। भिवंडीमध्ये एक इमारत कोसळली आणि त्यानंतर अनेक धोकादायक इमारतींचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवरती आला। खरं तर मुंबईमध्ये अशा अनेक C1 कॅटेगरीच्या इमारती आहेत, अर्थात त्या धोकादायक आहेत। काही इमारती ज्या आहेत त्या रिकामी केलेल्या आहेत, मात्र त्याचं पाडकाम जे आहे अजून सुरू झालेलं नाही आहे, पाडकाम पूर्ण झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे धोका हा कायम असतो। अशीच एक इमारत आणि इमारतीच्या शेजारी मी उभा आहे। मी सध्या मुंबईच्या दादर भागामध्ये आणि माझ्या उजव्या बाजूला तुम्ही पाहताय ही आहे प्रसिद्ध अशी खांडके बिल्डिंग। खूप जुनी ही बिल्डिंग आहे, C1 कॅटेगरीची बिल्डिंग होती। ती बिल्डिंग गेल्या अनेक वर्षांपासून रिकामी देखील करण्यात आलेली आहे, मात्र तिचं पाडकाम कुठेही पूर्ण झालेलं नाही आहे। आपण पाहतोय की पूर्ण बिल्डिंगला भिंतींवरती मोठमोठे क्रॅक्स गेलेले आहेत, तडे गेलेले आहेत, झाडं त्या इमारतींच्या भिंती आहेत त्यांच्यावरती लागून आहेत। आपण हे जर इकडचं पाहिलं, मी आमच्या विजयना रिक्वेस्ट इकडचं दाखवायला, इमारतीची भिंत आहे आणि भिंतीला लागून हे झाड आहे, त्याच्यामुळे अर्थात ही भिंत या झाडामुळे किती कमकुवत झाली असेल हे दृश्यांमध्ये तुम्हाला कळतंय। संपूर्ण भिंत जी आहे इमारतीची, पूर्ण इमारतीवरती असं वाटतं हा डोंगर आहे। त्याचं कारण म्हणजे झाडं आलेली आहेत, झाडाझुडपांनी पूर्ण इमारत जी आहे ती कव्हर करण्यात आलेली आहे, कव्हर झालेली आहे खरं तर। आणि कुठेतरी धोका जो आहे तो आणखी गडद झालेला आहे। खरं तर आपण दुसऱ्या साईडला जर पाहू शकतो, हा मध्ये हा एक पॅसेज आहे, लोक इथून ये जा करत असतात आणि ही लोक इथे येता जाताना इथे कदाचित उद्या जर ही भिंत किंवा इमारत जर कोसळली तर मोठी दुर्घटना या संपूर्ण भागात होऊ शकते। त्याच्यामुळे अर्थात ही इमारत जी आहे ती पाडणं गरजेचं आहे। अति धोकादायक ही इमारत आहे, त्याच्यामुळे अशा अनेक इमारती आहेत मुंबईमध्ये ज्या C1 कॅटेगरीच्या आहेत, रिकामी देखील केलेल्या आहेत, मात्र पाडण्यात आलेल्या नाहीत अजून। त्याच्यामुळे धोका कुठेतरी कायम आहे। भिवंडीच्या घटनेनंतर प्रशासन यातून काही शिकतं आहे का त्या घटनेमध्ये, त्या घटनेनंतर त्या घटनेमधून, हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर अशा ज्या इमारती आहेत, मुंबई असेल किंवा दादर असेल, दादर माहीम भागातल्या अशा काही इमारती आहेत, त्याचं पाडकाम आता होतं आहे का हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। सुधीर यांच्यासह मी संकेत वराड, न्यूज 18 मराठी, दादर।